राजकारणात येणाऱ्यांची संख्या मोठी असते, पण राजकारणाचं स्वरूप बदलणारे फारच थोडे असतात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार हे त्या निवडक नेत्यांपैकी एक आहेत, जे केवळ यशाच्या गाठा मोजत नाहीत, तर त्यामागील श्रम, धोरण आणि दूरदृष्टी यांचा खोल अभ्यास करून निर्णय घेतात। त्यांचं नेतृत्व हे धैर्य, बुद्धिमत्ता आणि प्रसंगी कठोर भूमिका घेण्याची तयारी या त्रिसूत्रीवर आधारित आहे, असा परिचय देत अजितदादा पवार यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनात आमदार संजय खोडके व आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी महापालिकेच्या माध्यमातून अमरावती शहराला स्थिर, सक्षम आणि गतिमान प्रशासन देण्यासाठी आपली कटिबद्धता व्यक्त करीत आपला जनसंपर्क वाढविण्यावर सातत्यपूर्ण भर दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य व पदाधिकारी यांच्या संघटित प्रयत्नांद्वारे आपला पारंपरिक मतदार पुन्हा सक्रिय करण्याच्या मालिकेला त्यांनी गती दिली आहे। पायाभूत सुविधा, रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, नागरी सुविधा आणि शहर नियोजन या विषयांवरील प्रत्यक्ष कामगिरीच्या माध्यमातून आमदार सौ सुलभाताई खोडकेंचा जनसामान्यांशी अखंडित संवाद सुरू आहे। त्यांची प्रत्येक प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराची ही सुरुवात नसून स्थिर नेतृत्व आणि प्रशासकीय प्रशासनाचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न म्हणून सुद्धा याकडे पाहता येईल, असं चित्र दिसून येत आहे। याचीच परिणिती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इनकमिंगला घेऊन झालेली सुरुवात अजूनही तीव्र गतीने होणार असल्याची खात्री असल्याची प्रचिती राजकीय क्षितिजावर दिसून येत आहे। अशातच प्रभाग क्रमांक 3 नवसारी स्थित ऊर्जा कॉलनी परिसर निवासी प्रसाद बबनराव ढोले यांनी सोमवार दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी आमदार सौ सुलभाताई संजय खोडकेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश घेतलाय। यावेळी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी प्रसाद बबनराव ढोले यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा देऊन प्रसाद बबनराव ढोले यांचे पक्षप्रवेश क्षणी स्वागत केलंय। आज समाजाला गरज आहे ती अधिक आशावादी नागरिकांची सकारात्मकता आणि जबाबदारी यांची सांगड घालता आली तर ही आमदार सौ सुलभाताई खोडकेंच्या नेतृत्वात नवपरिवर्तनाची नांदी ठरेल, या शब्दात आपल्या भावना व्यक्त करीत प्रसाद बबनराव ढोले यांनी आमदार सौ सुलभाताई खोडकेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशित होता क्षणी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। या प्रसंगी यश सुलभा संजय खोडके यांच्या समवेत शैलेश अमृते, अभिजित खांडे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सदस्य व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज।